वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. कशा आहात तुम्ही सगळे? तर सगळ्यात आधीच गुड मॉर्निंग. तर आज आहे माझ्या मम्मीच्या घराची घरभरणी आहे. तर त्याचा स्वयंपाक आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून चालू केलेला आहे. तर अजून स्वयंपाक होतच आहे आमचा आता. पुरण वगैरे सगळं आम्ही वाटून ठेवलेलं आहे. सगळ्यांच्या आता आंघोळ्या, नाश्ता याची सगळी तयारी चालू झालेली आहे. मी सुद्धा आंघोळ करून रेडी झालेली आहे. खूप थंडी घालून आपले तयार मी झालेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे पुरण सुद्धा वाटून आमचं झालेलं आहे. आता फक्त पोळ्या वगैरे करायच्या राहिलेल्या आहेत. तर इकडे भजी वगैरे सगळं आमटी वगैरे सगळं काढत आहे आम्ही. प्रियाचा इकडे नाश्ता चालू आहे. ती चहा आणि टोस्ट खातीये. तर तुम्हाला मी बाहेरचं व्ह्यूज दाखवते. सकाळ सकाळ कसं वातावरण असतं काय गावाकडे. तुम्ही बघू शकता छान सगळं कोणच बाहेर नाहीये. सगळे आपापल्या घरामध्ये आपापली कामं करत आहेत. कोणच नाहीये बाहेर आमच्याशिवाय. तर मी जर्किंग वगैरे काढला आहे. म्हटलं आता जरा ठीक आहे थंडी कमी झालेली आहे. तर रांगोळी वगैरे काढायची होती. त्याची तयारी मला करायची आहे. अजून भरपूर काही करायचंय. तर गावावरून आजी सुद्धा आलेली आहे. खूप दिवसातून आजी आलेली आहे माझी. तर तिच्या संग पण मी एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. तुम्ही बघू शकता. ही माझी आजी आहे. म्हणजे मम्मीची आई आहे. त्यांना आम्ही आदी असं म्हणतो. तर माझ्या बहिणीचा ब्लॉग चालूच आहे. ती तिच्या फोनमध्ये ब्लॉग काढते. मी माझ्या फोनमध्ये ब्लॉग काढते. तर म्हटलं आता चला रांगोळी काढून घेऊया पटकन. कारण की आता जे पुजारी होते ते येणार होते. तर सकाळी 9:30चा टायमिंग दिलेला आहे आम्हाला. तर पटपट मी रांगोळी वगैरे काढून घेतले. कोण काय करत आहे, कोण काय करत आहे. सगळे वेगवेगळ्या कामासाठी लागलेले आहेत. तर म्हटलं चला आपल्याला रांगोळी येते थोडीफार तर आपण काढून घ्यावी. तर मी जास्त काही रांगोळी काढलेली नाहीये. कारण की मुलं ना खेळता खेळता ती रांगोळी आहे तेवढी पण ठेवणार नाहीयेत. त्यासाठी मी जास्त काही मोठी रांगोळी काढलेली नाही. आपलं छोटीशी अशी लहानच अशी रांगोळी काढलेली आहे. म्हणजे जरा छान दिसेल अशा टाईपचं. तर कशी वाटली माझी रांगोळी मला नक्की सांगा कमेंट करून. तर इकडे तोपर्यंत प्रियाने इकडे देवपूजा करून घेतलेली आहे. कारण कार्यक्रम म्हटल्यावर घरामध्ये पहिली घरातल्या देवपूजा होतेच. तर साडी वगैरे मी घालून बसलेली आहे. कारण की पुजारी वगैरे आहेत ते ब्राह्मण आहेत ते येणार आहेत. तर इकडे माझी बहीण पोळ्या वगैरे चालू आहेत नैवेद्य वगैरे दाखवायचा त्यासाठी पटपट सगळे कार्यक्रम पार पाडतात ते सगळेजण काही ना कोण काही करत आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे ब्राह्मण ते आलेले आहेत. त्यांनी छान अशी पूजा मांडलेली आहे. त्यांना मांडायला तरी 1-1.5 तास गेलेलाच आहे. तर मी सुद्धा इथं जे पूजा चालू आहे तिथं बसलेलो आहे आम्ही. कारण की आता पूजा चालू होणार आहे. आणि माझी बहीण बघा इकडे ती तिच्या फोन मध्ये ब्लॉग काढते. मी माझ्या फोन मध्ये ब्लॉग काढते. तर आमची पूजा आता चालू झालेली आहे. पूजा कशामुळे करायची असते? पूजेचा उद्देश काय असतो? लक्षात आलं? मग आता जी मी तुम्हाला फुलाची वाद देतोय जेवढ्यात हे देवता मांडलेत आपण ते देवतेपैकी एक जरी आपली अडचण असेल आजच्यापैकी आता प्रसाद देऊन जाणार का नाही ते देवाचं? पिढीची खुंट बाजार पण आणली रव्याचा प्रसाद दुकानदारापासून आणलाय. समजा आखेरीची लोक येते स्वयंपाक करायला इकडात आली तर सुटकात आली तर कशा आपली माहिती आपला तो दोष लागू नये म्हणून शास्त्र म्हणते 7 समुद्राच्या पाण्यानं घर करतो. लक्षात आलं? सत्यनारायण आपलं म्हणजे सत्यनारायणची पूजा स्पेशल नाही आपली ह्याचे निमित्त आहे. वास्तूच्या निमित्त सत्यनारायणची पूजा आहे. म्हणून ह्याचा 50% सत्याचा 50% ह्याच्यामध्ये लक्षात आलं? आता नंबर 3चा जो विड आहे तर इकडे गॅसवरती जेव्हा पहिलं आपण गृहिणी आहे तर दूध उतू घालत असते. तर नवीन घरामध्ये ते सगळ्यांसाठी प्रथा आहे. तर ते सुद्धा आम्ही केलेलं आहे. आणि आता आम्ही परत बाहेर आलो. सगळी पूजा वगैरे चालूच होती. तर घराच्या बाहेर लक्ष्मीची पूजा वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे. आरती वगैरे केलेली आहे. आणि मी ओवाळलं सुद्धा आहे देवीला. तर आता ते आम्हाला घेऊन सगळ्या घरामध्ये असं फिरायचं होतं. कारण की त्या ब्राह्मणांनी सांगितलेलं होतं त्यांनी घरामध्ये सुख शांती असे लाभ होते. तर आमची तयारी तीच चालू झालेली आहे. तर आता मम्मीने घेतलेलं आहे ती लक्ष्मी डोक्यावरती आणि आता ते सगळं घरभर त्याचे फिरवत आहे. कारण की सगळीकडे त्याचा वास जावा म्हणून. तर आम्ही फिरतोय असं इंगड 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 इंगड. आमच्या देवीचा कार्यक्रम चालूच आहे. खूप गडबड आहे घरामध्ये. पाहुणे अजून संध्याकाळी यायचे आहे. म्हणजे रात्रीची तयारी करायची आहे आम्हाला.
उत्क्रामन्तं सितं वापि पुञ्जानवारुणारितं तर आता सगळं ते झालेलं आहे कार्यक्रम. आता आम्ही पाया वगैरे पडत आहेत. समर्पयामि. जो शिदा असतो ते सुद्धा आम्ही त्यांना दिलेला आहे. ते सगळे कार्यक्रम करून वगैरे सगळे बसलेले आहेत आणि सगळे पाया वगैरे पडून घेतलेले आहे. मम्मीने वगैरे स्वप्नाने सुद्धा पाया वगैरे पडून फोनला बसलेला आहे. आता त्याला तो फोन सुद्धा घालायचा होता कारण की नवीन घरामध्ये फोन घालून सगळे फोन घातलेले माझं पण चॅनल सबस्क्राईबर करा. लाईक शेअर कमेंट. स्वाहा पुष्टे नमः स्वाहा गणेशाय नमः स्वाहा गंगाय नमः स्वाहा यमुनाय नमः स्वाहा सरस्वते नमः स्वाहा चंद्रभागाय नमः स्वाहा गोदावरी. हाय गाईज बोल. ह्याच्यामध्ये बोल. ह्याच्यामध्ये मला हाय गाईज बोल. मला दे मावलो मध्ये दे की मला दे ना रिया. हे माझा तुझा हे दाखव. आय शॅडो दाखव त्यांना. मेकअप दाखव. डोळे बंद कर. बघा म्हणा आमच्या माझं. रियाने किती छान मेकअप केलाय बघा. आय शॅडो दाखव तुझा. असं 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 असं. कोणी लावला रिया? कोणी लावला तुला? कोणी लावला? लाईट गेली वाटतं. हा पांडुरंगा हरी पांडुरंगा माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जुलगा दे देव दे तुझी मागला कंठ मन कंठी काशी पीतांबर तुल्लाठी देव सुरवरा देव दे देव दे आरती ओ आरती ओ चालू. भाऊ कुठे गेले? इथं पाया वगैरे पडायचा कार्यक्रम चालू होता. साधारण स्वप्न माझ्या पाया पडले कारण की मोठ्या बहिणीच्या पाया पडणं पडावंच लागतं. तर सगळ्यांच्या मोठ्याच्या पाया पडलेल्या आहेत आणि सवासने सुद्धा जेव घातलेला आहे. तर आता आम्हाला करायची आहे रात्रीची स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक तर आचारी वगैरे आहेत पण आम्हाला अजून रेडी व्हायचं होतं. तर रात्र झाली बघा. घर किती असं सुंदर लाइटिंग आम्ही सजवलेलं आहे. सुंदर छान असं दिसत आहे. तर आम्ही आतमध्ये साड्या वगैरे घालत होतो आणि तयार सुद्धा झालेलो आहे. बघू शकता मी ही साडी घातलेली आहे. ही साडी माझ्या भावाच्या लग्नातली आहे आणि माझी तिच्यासोबत पण एक व्हिडिओ. तिचे बघा असे ननंद वगैरे सगळे आलेले आहेत. आमच्या घरातले सगळे पाहुणे. आम्ही आतमध्ये तयार होतो पण हे सगळे येऊन बसले होते. ही सारिका आहे त्यांची सून आहे. राजवीर आला. राजवीर हा त्यांचा छोटासा मुलगा राजवीर. हा माझ्या व्हिडिओ मध्ये असतो बघा.
तुला बोलतो खूप भारी आहे, खूप छान असं बोलतो तू. आणि हिला तर तुम्ही ओळखतच आहे, ती त्रिशा. तर सगळे पाहुणे एक 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 येत आहेत आणि रुद्र यांची मस्ती चालू झालेली आहे. आपली पकडी खेळतात ते सगळे लहान पोरं. लहान पोरं एकत्र आले की खूप मस्ती धमाल करतात. आता मोठ्यांचे हे माझ्या सासूबाई आहे, ही मामी आहे, मोठ्या मामी, छोट्या मामी आहे, ही आजी आहे, आणि ही माझ्या नंदेची मुलगी आहे, आणि ही माझ्या मामाची आई आहे. करते व्हिडिओ काढत होते. ही माझ्या आत्याची मुलगी आहे, ही सुद्धा आत्याची मुलगी आहे, आणि ही माझी आत्या आहे. तर प्रिया इकडे रेडी होत होती. रिया तिला काहीच करू देत नव्हती, खूप रडत होती रिया. तर मी तर रेडी झालेले होते, तर म्हटलं आता बाहेर जाऊन बसावं पाहुण्यांमध्ये. तर सगळ्या पाहुण्यांच्या गप्पा वगैरे चालू होत्या. एकत्र कार्यक्रम आलाय म्हटल्यावर सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालूच राहतात. तर मी सुद्धा पूजा मांडली होती, त्याच्या पाया वगैरे पडले. म्हणलं नंतर ना वेळ भेटतो नाही भेटतो, कारण खूप गर्दी होती. नंतर एक जर पाहुणे यायला चालू झाले की मग नंतर आपल्याला तिथं जायला काही भेटत नाही. तर मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे, हळदी कुंकू लावून पाया वगैरे पडलेले आहे. घरच्यांनी पण सगळ्यांनी पाया वगैरे पडून सगळे बसलेले आहेत. मीच राहिलेले होते, कारण की मला उरकायचं म्हटलं ना खूप वेळ लागतो साडी घालायला. सगळे म्हणतात हिला ना तासभर लागतो आवरायला वगैरे. तर पूजा वगैरे झाली, नीट व्यवस्थित कार्यक्रम पार पाडलेला आहे आमचा. तर आता जेवणाची वगैरे तयारी आहे. पाहुणे सुद्धा अजून बरेच काही यायचे राहिलेले आहेत, आता ते पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतीलच. तर हे सुद्धा एक पाहुणे आलेले आहेत, सोफ्यावर बसलेले आहेत साईडला. तर मी दर्शन वगैरे घेऊन सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढायला तयार आहे. तर ही सगळे माझे फॅमिली मेंबर आहेत. तर आता जेवणाची तयारी चालू झालेली आहे. काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला? वडे पाहिजे. वडे सोडून बोला. ऐश्वर्य हाय कर. राजवीर हाय कर. राजवीर तो दादा कसा बघते वरती. राजवीर हाय कर. इकडे वरती हाय कर. हाय करतोय की दादा. विक्ट्री कर. कसं आहे? तर हे तनू आहे, इथं माझी मम्मी आधी राहत होती, ती त्यांच्या इथं राहत होते. तर खूप आमची जुनी ओळख आहे, आम्ही सगळे एकत्र फॅमिली सारखे राहतो. तर त्यांच्यासोबत बसून मी जेवण वगैरे केलं, कारण की मला जायचं होतं घरी, त्यासाठी मी लवकर जेवायला बसलेलं आहे. जेवण असं खूप सुंदर झालेलं आहे आमचं, आणि टेस्टी सुद्धा खूप होती. भूक लागली होती त्यामुळे मी जेवण घेतलं, कारण की परत घरी जायला उशीर नको, कारण की रात्र खूप होईल. परत बिबट्याची भीती माहिती आहे, बिबटे आता सगळीकडे पसरत आहे. तर सगळे पाहुणे आता घरी जायची तयारी करत आहेत. सगळ्यांचं जेवण चालू आहे, अर्धे जेवण मंडळी जेवत आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता हे पाहुणे आमचे जातीलच आता, तर त्यांना बाय बाय करूया आपण पहिले. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की आपलं चॅनल मॉनिटाईज वगैरे झालेलं आहे. तर अजून सपोर्टची गरज आहे. तर सगळे पाहुणे जात आहेत, बघू शकता आता तुम्ही. नाही जायचं बरं, तुम्ही थांबा. हा पहिली पार्टी मी देते तुम्हाला. बरोबर ठीक आहे. जेवण चांगलं होतं का? हो छान होतं. गुलाबजाम गोड होते. गुलाबजामुन गोडच असतात. बाय बाय. चाललो होता आम्ही. कसा वाटला कार्यक्रम? कसा झाला? जेवण एक नंबर होतं. म्हणलं गुलाबजाम गोड होते, भाजीला तिखट होती. गावासाठी ठेवायचं का? पुढच्या वेळेस काय कार्यक्रम असायला मग ठेवू. बाय. आवाज दे की जरा जोरात. चांगलंच कट मारलाय. वा वा भारी भारी.
दादा जेवतोय हाताने बघती नाही यार. बाय बाय. आणलंय तुझ्या पप्पांनी थँक्यू. फर्निचर केलं. चला